नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन लोकेशनला चाललो आहोत. ते लोकेशन अगदी पुण्यापासून 60 किलोमीटरवरती असलेलं हे लोकेशन म्हणजे प्रति बालाजी मंदिर, ज्याला की केतकावळ्याचा बालाजी असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला जाण्यासाठी स्वारगेटवरून बस सुटतात. त्या बसने सुद्धा तुम्ही डायरेक्ट केतकावळ्या या मंदिरापाशी जाऊ शकता. तसंच या मंदिराला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणावरनं नारायणपूर तसेच तुम्हाला पुरंदरचा किल्लाही पाहता येईल. त्यामुळे एक दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करून तुम्हाला तिन्ही ठिकाणं या ठिकाणावरती पाहता येईल. तसेच भुलेश्वरचं मंदिर सुद्धा तुम्ही येथे आल्यानंतर पाहू शकता. तर मित्रांनो, हा आपण प्रवास करत आहे केतकावळ्याच्या दिशेने आणि आता तुम्हाला लागतो तो खेड शिवापूरचा हा टोल नाका. इथे लहान वाहनांसाठी तुम्हाला 150 ते 200 रुपयापर्यंतची टोल या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतर पोहोचता ते नसरापूरला. नसरापूरच्या पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला वळायचे आणि तो रस्ता जातो थेट प्रति बालाजीला. मित्रांनो, आता आपण बालाजी मंदिराच्या जवळ आलो आहोत आणि इथूनच आपल्याला बालाजी मंदिराची भव्य आणि दिव्य अशी आपल्याला कमान पाहायला भेटते. या कमानेमधनं आपण आतमध्ये आल्यानंतर दोतर्फा असलेली हिरवीगार झाडांमधनं आपण प्रवेश करतो आणि थेट येऊन पोचतो ते या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये. इथला हा पार्किंगचा जो सगळा परिसर आहे हा खूप मोठा आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही गाडी लावू शकता, ती सुद्धा निशुल्क. इथं कुठल्याही पार्किंगला कसल्याही प्रकारचं शुल्क नाही. आम्ही इथे गाडी पार्क केली आणि निघालो मंदिराच्या दिशेने. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या मंदिरामध्ये जायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागतं ते पहा. मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा इकडं आल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जर दर्शनाला जायचं असेल तर दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळं कॅमेरा आणि मोबाईल तुम्ही या ठिकाणी कॅमेरा जमा करण्याची जी जागा आहे तिथं तुम्ही ते ठेवू शकता. चला आपण तिथं जाऊया आणि तिथला तो कॅमेरा कुठं ठेवता आहे ते पाहूया आपण. तर मित्रांनो, इथं आपल्याला कॅमेरा जमा करायचा आहे किंवा मोबाईल असेल तर इथं जमा करून त्याची पावती घेऊन मग तुम्हाला पुढं जाता येईल. जर तुमच्याकडे चप्पल वगैरे असेल तर तुम्ही चप्पल या ठिकाणी जमा करू शकता. तसेच लगेज असेल तर लगेज रूमसुद्धा तुम्ही याच्या पाठीमागे जमा करू शकता. तर तुम्हाला हे दोन्ही झाल्यानंतर तुम्हाला तिथनं पुढं मंदिराकडे जायचं आहे आणि इथं बससुद्धा चालू आहे. तुम्ही डायरेक्ट पुण्यावरनं येत असेल तर पुण्यावरनं स्वारगेटवरनं तुम्हाला डायरेक्ट तिथपर्यंतची कापरोळपर्यंतची बस मिळेल. मित्रांनो, या मंदिराचा टायमिंग जो आहे सकाळी 5 वाजता हे मंदिर उघडतं आणि संध्याकाळी 8 वाजता या मंदिराचा बंद होण्याचा टाईम आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये कधी येऊ शकताय आणि या प्रति बालाजीचं दर्शन घेऊ शकताय. या ठिकाणचं जे मंदिर तुम्ही पाहिलं ना तर सेम बालाजीच्या मंदिरासारखं प्रतिकृती आहे, परंतु सेम टू सेम तसं नाही आहे. ते थोडासा फरक आहे खूप. त्या म्हणजे ज्या मेन बालाजीपेक्षा हे जे मंदिर आहे छोटंसं आहे, परंतु त्यासारखीच मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे मी आतला शूट नाही करू शकलो, परंतु तुम्हाला सांगतो कधी तुम्ही आले तर नक्कीच आतमध्ये जाऊन
आतला सगळा मंदिराचा परिसर बघू शकता। खूप सुंदर असं मंदिर आहे। आतमध्ये नक्षीकाम आणि रंगकाम त्या ठिकाणी जे आहे ते अतिशय मनमोहक आणि अप्रतिम असं आहे। तर नक्कीच तुम्ही आले, नक्की या मंदिराला भेट दिल्यानंतर आतला जो परिसर पाहिला तर तुम्हाला नक्कीच तो पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला आनंद वाटेल। तर मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी 11 ते 2च्या दरम्यान आले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी महाप्रसाद भेटतो। तो जो महाप्रसाद आहे तो विनामूल्य आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे द्यायला लागत नाही। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर 11 ते 2च्या दरम्यान आले तर तुम्हाला या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा आनंद घेता येईल, महाप्रसाद सुद्धा घेता येईल। केतकावळ्याचा बालाजी हा महाराष्ट्रातील पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेलं मूळ तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराची प्रत आहे। ते पुणे बेंगलोर महामार्गावरून नसरापूरपासून अगदी जवळ आहे। हे मंदिर तिरुमला येथील मूळ तिरुपती मंदिराची प्रतिकृती आहे। सर्व काही मूर्ती, गर्भगृह, लाकूडकाम तिरुमला येथे भगवान व्यंकटेश्वराचं निवासस्थान आहे। व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टने 1996 ते 2003 या काळामध्ये या मंदिराची उभारणी केली। व्हीएच ग्रुपने 27 कोटी रुपये खर्च करून हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं। पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळं अनेक भाविक हे वीकेंडला या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि अनेक लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात। वीकडेला मात्र थोडीशी गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला नक्कीच व्यवस्थित दर्शन होईल, यात काही शंका नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा प्रति बालाजीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या व्हिडिओबद्दल तुमचे कमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कमेंट आल्यामुळे मला कळतं नाही की या व्हिडिओमध्ये कमी काय आहे, जास्त काय आहे, किंवा कमी याच्यामध्ये काय डेव्हलप केलं पाहिजे हे मला कळतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा किंवा चॅनलवरच्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यावरती किंवा न आवडल्यावरती सुद्धा। तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन लोकेशनला। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार।